श्री स्वामी समर्थ. मी आज आपणास रथसप्तमीची कथा आणि त्याचे महत्त्व याबद्दल माहिती देणार आहे. रथसप्तमी हा माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीचा पवित्र दिवस मानला जातो. म्हणजेच यावर्षी 2026ला रविवारी 25 तारखेला आलेला आहे. असे मानले जाते की या दिवशी सूर्यदेव उत्तरायण मार्गाने प्रवास सुरू करतात. ह्या तिथीचे विशेष महत्त्व म्हणजे ह्या दिवशी सूर्यनारायणाचे दर्शन घेतल्यास सूर्यदेव विशेषतः प्रसन्न होतात. आरोग्य आणि तेज वाढवण्यासाठी मदत होते. पापाचा नाश होतो. सुखसमृद्धी प्राप्त होते. यासाठी आपणास सूर्यदेवतेला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय आहेत. त्याआधी आपण कथा जाणून घेऊया. पुरातन काळामध्ये कश्यप ऋषी आणि आदिती यांना एक पुत्रप्राप्ती झाली. तो पुत्र म्हणजेच सूर्यदेव. सूर्यदेव हे सर्वात प्रकाशमान सामर्थ्य असलेले भगवंत आहे. ते 7 घोड्यांच्या रथावर आरूढ होऊन आकाशात भ्रमण करतात. हे 7 घोडे म्हणजे 7 रंग, 7 घोडे, 7 दिवस, 7 चक्र व 7 लोकांचे प्रतीक मानले जाते. ह्या तरुण रथसप्तमीला विशेष मानले जाते. या दिवशी यावरूनच त्याला विशेष मानले जाते. या दिवशी सुवासिनींनी एकमेकांना मान देऊन हळदी कुंकू द्यावे व सणाची सांगता करावी. ह्या दिवशी हळदी कुंकू ठेवल्यास सौभाग्यामध्ये वाढ होते, पतीचे आयुष्य वाढते, घरी सुखसमृद्धी आणि समाधान लाभते, नवऱ्यास दीर्घायुष्य भेटते. त्याचप्रमाणे अजून एक पौराणिक कथा देखील यावर आहे. जसे की राजा यशोवर्मा नावाचा एक राजा राज्य करत होता. त्याच्या राज्यामध्ये कशाचीच कमी नव्हती. राजा हा सर्व लोकांना खूप सुखी ठेवत असे. तो नेहमी न्यायाने वागत असे. परंतु एवढे करून देखील त्याचा पुत्र हा नेहमी आजारी राहत असे. त्याला दीर्घ आजार झालेला होता. राजा नेहमी दुःखी असत. एकदा एक ऋषी राजदरबारात आले. राजाने मोठ्या थाटामाटात आदरातिथ्य केले. राजाला ऋषी म्हणाले, तुझ्या हसण्यामागचे दुःख मला माहिती आहे, मी ते जाणतो. त्यावेळी राजाला पाजर फुटले. राजा लहान मुलगा सारखा ओक्साबोक्षी रडू लागला. त्यावेळी ऋषी म्हणाले, तू सत्कर्म करतो, परंतु 15 वर्षापूर्वी तुझ्या हातून एका प्रामाणिक व्यक्तीला नकळत शिक्षा दिली गेली. त्याचेच पाप म्हणून तुझ्या मुलाला हा दीर्घ आजार झालेला आहे. तू माझा ऐक. माझ्या सल्ल्याप्रमाणे वागला तर तुझा पुत्र हा आजारापासून मुक्त होईल. येत्या रथसप्तमीला सूर्यदेवाची मनोभावे तू पूजा कर. असं केल्याने तुझे सर्व काही चांगले होईल. राजा त्याप्रमाणे ऋषीमुनींनी सांगितल्याप्रमाणे दरवर्षी रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवताचे पूजन करू लागला. त्यानंतर काही दिवसातच त्याचा पुत्र हा दीर्घ आजारापासून मुक्तता भेटली. त्यानंतर त्याला या रथसप्तमीच्या व्रताचे महत्त्व कळाले. तसेच आपणही केल्यास आपल्या घरातील जे दीर्घ आजारापासून जे त्रासलेले आहे त्यांना आपण मुक्तता देऊ शकतो दीर्घ आजारातनं. त्याचप्रमाणे स्त्रियांनी देखील या दिवशी हळदी कुंकू आवर्जून करावे. श्री स्वामी समर्थ. आता आपण सूर्यदेवतेला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय याबद्दल माहिती करून घेऊया. ज्याप्रमाणे सकाळी सूर्योदयापूर्वी आपण स्नान करून नवीन कपडे घालावे. स्नान करताना आपण एरंडाचे पाने डोक्यावर ठेवून किंवा एरंडाचे तेल हे डोक्याला लावून स्नान करावे. सूर्याला सकाळी 6 वाजेच्या आधी अर्घ्य द्यावे म्हणजेच पाणी देवे. सूर्यमंत्राचा 108 वेळा जप करावे. असे केल्यास इच्छाप्राप्ती तर होतीच, त्याचप्रमाणे आपल्याला सुखसमृद्धी समाधान लागते आणि आपल्या पतीस दीर्घायुष्य भेटते. हे केल्यास नक्कीच या व्रताचे फळ आपल्याला भेटते. श्री स्वामी समर्थ.